अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरीत भक्तिभाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे 55 फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती। शुक्रवार 10 ऑक्टोबर पासून ते मंगळवार 14 ऑक्टोबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव, देवतांच्या मूर्त्यांचं नगर प्रदक्षिणा, ढोल ताशांचा गजर, रथ, उंट, घोडे, प्रवचन, शिवकीर्तन, पंचाचार्य कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा पठण, हवन, आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी 10 वाजता सद्धर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ महास्वामीजींच्या शुभ हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, आकाशातून हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा, आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा। स्थळ महादेव मंदिराजवळ जांडरावाडी रोड, सलगरे। तर भक्तांनो, या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। चला सारे कुटुंबियांसह सलगरे येथे अवश्य या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सलगरे तालुका मिरज येथे सोमवारी सायंकाळी प्रबोधनकार श्री वसंत हंकारे यांचे बाप समजून घेताना या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले। रवींद्र वस्त्रनिकेतन यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला सलगरेतील नागरिक, महिला, तरुणी, युवक तसेच पालक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सभागृहाच्या आत जागा अपुरी पडल्याने प्रचंड गर्दी झाली होती। त्यामुळे सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या बाहेरील परिसरात मोठ्या LED स्क्रीनच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। यामुळे सभागृहाबाहेर उभे असलेल्या श्रोत्यांनाही व्याख्यानाचा लाभ घेता आला। श्री वसंत हंकारे यांनी आपल्या प्रभावी आणि हृदयस्पर्शी शैलीत बाप समजून घेताना या व्याख्यानाद्वारे पालकांविषयी आदर, त्यागमय जीवन आणि त्यांचे कष्ट यांचे जिवंत चित्र रंगविले। तरुणाईला आई वडिलांविषयी कृतज्ञता, समजूत आणि जबाबदारीची जाणीव देणारे हे व्याख्यान अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले। स्वतः हंकारे सरांच्या डोळ्यांतूनही व्याख्यानादरम्यान अश्रू अनावर झाले। सभागृहात क्षणभर शांतता पसरली आणि भावनिक वातावरण निर्माण झाले। श्रोत्यांनीही टाळ्यांच्या गजरात आणि उभे राहून त्यांच्या या हृदयस्पर्शी विचारांचे स्वागत केले। या कार्यक्रमाच्या आयोजनात रवींद्र वस्त्रनिकेतन यांनी मोलाची भूमिका निभावली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक तरुणांनी स्वयंसेवक म्हणून मेहनत घेतली। महिलांची, तरुणींची आणि पालकांची मोठी उपस्थिती पाहून आयोजकांना समाधान लाभले। गावात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते। वडीलधाऱ्यांनीही या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून अशा प्रकारचे प्रबोधनपर उपक्रम वेळोवेळी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। व्याख्यान संपल्यानंतर अनेकांनी वसंत हंकारे यांना भेटून आपले मनोगत व्यक्त केले। अनेक तरुणांनी या व्याख्यानातून जीवनाला योग्य दिशा मिळाल्याचे सांगितले। सलगरे गावात प्रथमच हंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले। प्रबोधनाची नवी पायरी या व्याख्यानामुळे घडली असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास गावातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती।